Practice set 5.3 त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. 2 dice are rolled simultaneously. 2 dice are rolled simultaneously. आणि मग पहिला इव्हेंट विचारलाय तो मी एक्सप्लेन करत नसतो. त्यातला सी जो आहे तो ऍक्च्युअली लिहून दाखव. फर्स्ट इव्हेंट आहे सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6. इव्हेंट ए मध्ये काय विचारलंय? सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. बी इव्हेंट मध्ये काय विचारलंय त्यांनी? सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मिनिमम 10. आणि इव्हेंट सी मध्ये काय विचारलंय तुम्हाला? द सेम डिजिट ऑन बोथ अपर फेसेस. मी ज्यावेळेस सॅम्पल स्पेस शिकवली असते त्यावेळेस मी असं दाखवतो बघा, डायगोनल वरती 6 एलिमेंट्स असे आहेत तिचे दोघांवरती सेम नंबर्स आहेत. सेम नंबर्स ऑन बोथ डाईस आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. वरचे 15 केसेस असे आहेत जिथं सेकंड डायचा नंबर फर्स्ट पेक्षा मोठा आहे. खालचे 15 केसेस असे जिथं फर्स्ट डायवरचा नंबर सेकंड पेक्षा मोठा आहे. मग त्यांनी काय विचारलंय तुम्हाला? सेम नंबर्स ऑन किंवा सेम डिजिट्स ऑन बोथ डाईस. म्हणजे कोणती केस आहे सांगा तुमची? डायगोनल वरचे जे 6 एलिमेंट्स आहेत. आता 2 डाईस बाकीचे क्वेश्चन बघूया. आता 2 डाईस रोल केल्यानंतर पहिल्यांदा सॅम्पल स्पेस आपण काय देणार सांगा. बघा सॅम्पल स्पेस 1 1 पासून सुरू होईल आणि 6 6 ला ती संपेल. ही तुमची सॅम्पल काय लिहायचं आहे मध्ये मी तुम्हाला सगळं आधी सांगितलं. आता इव्हेंट ए बघा. इव्हेंट ए सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे सम ऑफ डिजिट्स जे आहे ना इव्हेंट ए त्यामध्ये तुम्हाला सम ऑफ डिजिट्स काय पाहिजे सांगा? मल्टिपल ऑफ 6 पाहिजे. म्हणजे 6 चालेल, 12 चालेल, मिळत असेल तर 18 चालेल, मिळत असेल तर 24 पण चालेल, सो ऑन सो ऑन सो ऑन. पण आपल्याला 12 पेक्षा मोठी टोटल मिळतच नाही, त्यामुळे पुढे जायचा प्रश्न येतो. त्यामुळे सम ऑफ डिजिट्स तुम्हाला 6 आणि 12 पाहिजे. सम ऑफ डिजिट्स तुम्हाला काय पाहिजे सांगा? 6 आणि 12 पाहिजे. मग ए इव्हेंट करता फेवरेबल केसेस कोणत्या कोणत्या आहेत? आता टोटल 6 मिळणाऱ्या ज्या केसेस आहेत, ओके, टोटल 6 मिळणाऱ्या ज्या केसेस आहेत त्या अशा आहेत बघा. टोटल जिथे तुम्हाला 6 पाहिजे 1 5 पहिल्या रो मध्ये 1 5. आता जरा पुढे 2 4 3 3 4 2 आणि 5 1. ही टोटल 6चा विषय संपतो. आणि टोटल 12 करता फक्त एकच केस फेवरेबल आहे तुम्हाला. मग आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए विचारले 1 2 3 4 5 6. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत सांगा? त्यातला बी क्वेश्चन बघा. इव्हेंट बी बघा. सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मिनिमम 10. तुम्हाला सम जी आहे किंवा टोटल जी आहे ते आपल्याला किती पाहिजे सांगा? मिनिमम 10 पाहिजे. मिनिमम 10 चा अर्थ काय? कमीत कमी 10 म्हणजे काय सांगा? 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल, मिळत असतील तर 13 चालतील, 14 चालतील, मिळत असतील तर मिळणार नाहीये. पण टोटल आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे 10 चालेल, 11 चालेल आणि 12 चालेल. एवढ्या टोटल्स तुम्हाला त्यातले आता चालणार आहे. ठीक आहे. आता टोटल 10 च्या केसेस बघूया आपण पहिल्यांदा. टोटल 10 च्या केसेस 4 6. फक्त 10 च्या केसेस बघा. 4 6 पहिल्यांदा. पहिला 4 6 5 5 6 4. ही झाली टोटल 10 च्या केसेस. टोटल 11 च्या केसेस आहेत 5 6 आणि 6 5. आणि टोटल 12 ची एकच केस आहे. पुन्हा नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहे सांगा? 6. आणि इव्हेंट सी सेम नंबर्स किंवा सेम डिजिट्स ऑन बोथ अपर फेसेस 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी देखील 6 आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये असं म्हणले 3 coins आर टॉस्ड सायमल्टेनियसली. सगळ्यांनी क्वेश्चन वाचायला सुरू करा. 3 coins आर टॉस्ड सायमल्टेनियसली. आता 3 coins टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय असते आधी मी ती लिहून दाखवतो. लक्षात. 3 coins are tossed. Therefore, sample space is HHH, HHT, HTH, HTT. तुम्हाला काय सांगितलं लक्षात ठेवायला? 4 वेळा H लिहून काढा. 4 वेळा पहिला
आणि आपली दोन कॉइन्सची सॅम्पल स्पेस काय आहे सांगा? दोन कॉइन्सची HH, HT, TH, TT ही त्याच्या समोर लिहून टाका. सगळे H आणि T इंटरचेंज करा. TTT, TTH, H च्या जागी फक्त T करायचं एवढं लक्षात. T च्या जागी H करायचं. THT, THH म्हणजे कधीही चुकत नाही सॅम्पल स्पेस, कधीही चुकत नाही. आता त्यातले हे झाले तुमची सॅम्पल स्पेस झाली. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 8 आहे. 8. आता पुढे त्यांनी काय विचारले आपल्याला की द कंडिशन फॉर, तुम्हाला कुठला बरं सगळेच बघूया आपण. चालू कंडिशन फॉर इव्हेंट ए असं म्हणलेलं आहे. वाचा. इव्हेंट ए ची कंडिशन काय आहे? गेट ऍट लिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड्स पाहिजे. म्हणजे 2 चालतील किंवा 2 पेक्षा जास्त पण चालतील. ऍट लिस्ट 2 हेड्सचा अर्थ 2 हेड्स चालतील किंवा 2 हेड पेक्षा जास्त. मग आता मला सांगा 2 हेडला फेवरेबल केसेस पहिल्यांदा 2 हेडचा झाल्या तर बघा ही केस फेवरेबल आहे. बघा ही केस फेवरेबल आहे, ही केस फेवरेबल आहे. त्यात 2 हेड आहेत की नाही बघा. आणि ही जी केस आहे ती पण फेवरेबल आहे. कमीत कमी 2 हेड्सचा अर्थ 2 पेक्षा जास्त पण चालतात. ऍटलिस्ट 2 हेड्सचा अर्थ 2 और मोर दॅन 2. मग त्यामध्ये 3 हेड्स आले तरी चालतात. म्हणजे तुमच्या इव्हेंटला केसेस किती फेवरेबल आहेत? आता 4. हे ब्रॅकेट ए लिहायचं, सेट ए, त्याच्यामध्ये हे 4 ब्रॅकेट्स लिहून काढायचे. हे 4 ब्रॅकेट आणि मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इक्वल्स काय लिहायचं? 4. काही शंका आहे का तुम्हाला? काही अडचण आहे का? नेक्स्ट इव्हेंट बी बघा. टू गेट नो हेड. आता नो हेड म्हणजे ही केस आहे, एकच केस आहे. TTT त्याच्यात एकही हेड नाही, त्याच्यामध्ये एकही हेड नाही, ही एकच केस आहे. तेल तेल तेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. दुसऱ्या कॉइन वरती आपल्याला हेड पाहिजे. आता सेकंड कॉइन वर जर तुम्हाला म्हणजे याचा अर्थ पहिल्या आणि तिसऱ्या कॉइन वरती काही पडू दे, पण सेकंड कॉइन वर काय पाहिजे आपल्याला? हेड पाहिजे. सेकंड कॉइन वर मला काय पाहिजे? हेड पाहिजे. हे बघा बोल सगळे पुसतो. हा सेकंड कॉइन वर हेड म्हणजे ही सगळी केस फेवरेबल बरं तुम्हाला. HHH सगळं ब्रॅकेट, पण तिथं सेकंड कॉइनला हेड पडले की नाही सांगा? इथं बघा सेकंड कॉइनला हेड आहे की नाही? मग सगळी केस तुम्हाला फेवरेबल. आता इथं सेकंड कॉइनला हेड आहे का? इथं आहे का? नाही. मग इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. म्हणजे ही केस तुम्हाला फेवरेबल. इथं आहे का? म्हणजे ही फेवरेबल. म्हणजे या इव्हेंट करता फेवरेबल केसेस आहेत 1, 2, 3 आणि 4 ब्रॅकेट्स तुम्हाला फेवरेबल आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी इक्वल्स 4. काही शंका? क्वेश्चन नंबर 4. 2 डिजिट नंबर्स पहिले समजून घ्या सगळे आणि नंतर मग राहिलेल्या वेळेत लिहून काढायचे. पुढचा क्वेश्चन बघा. 4th क्वेश्चन. 2 digit numbers are formed. 2 digit numbers are formed using the digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digits. एवढंच पहिले आपण बघा. 0, 1, 2, 3, 4, 5 यांच्यापासून आपल्याला 2 digit numbers फॉर्म करायचे. पुढे काय विचारले आपण नंतर वाचूया. पहिली सॅम्पल स्पेस होती. लक्ष. 2 digit numbers are formed using the digits कोणते कोणते सांगा? 0, 1, 2, 3, 4, 5 आणि विदाउट रिपिटेशन तयार करायचं सांगितलं. रिपिटेशन अलाउड नाही म्हणजे थोडक्यात काय? नंबर 11 चालणार नाही, 22 चालणार, 33 चालणार नाही, 44 चालणार नाही आणि 55 पण चालणार नाही. आता 2 डिजिटचा नंबर तयार करताना आपण 01 हा नंबर फॉर्म केला तर तो 2 डिजिटचा होईल का सांगा? म्हणजे सुरुवातीला 0 तर येणार नाही. मग आता सुरुवातीला 1 आपण स्टार्ट करूया. बघा सॅम्पल स्पेस करायला मी ब्रॅकेट नंतर करतो. चला पहिला नंबर बघा 10, नंतर 12, जरा आवाज बंद करा, 13, 14, 1 न सुरू करायचं आणि 15. आता 2 न सुरू करायचं, 20, 21, 23, 24, 25. आता कशाने सुरू करायचे? 3 न, 30, 31, 32,
34, 35. 4 न सुरू करा. 40, 41, 42, 43, 45. 5 न सुरू करा. 50, 51, 52, 53, 54. एवढे नंबर्स आहेत. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 25. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 25. आता पहिला क्वेश्चन बघायचा. कंडिशन फॉर इव्हेंट ए, म्हणजे इव्हेंट ए असं लिहायचं. कंडिशन लिहून पण काढायची. द नंबर फॉर्म्ड इज इव्हन. आता ए सेट करता आपल्याला इव्हन नंबर्स पाहिजे. हे बघा, ही रो सगळी इव्हन नंबरची आहे का बघा? आहे. या रो मध्ये 12 आहेत का बघा इव्हन नंबर? रो मध्ये कॉलम काही म्हटलंय, या कॉलम मध्ये म्हणायचं सॉरी, या कॉलम मध्ये सगळे इव्हन नंबर आहेत का बघा? या कॉलम मध्ये एकच इव्हन नंबर आहे का बघा? या कॉलम मध्ये 1 2 3 इव्हन नंबर आहेत का बघा? या कॉलम मध्ये 1 2 3 इव्हन नंबर आहेत का बघा? आणि या कॉलम मध्ये एक इव्हन नंबर आहे. मग सगळे इव्हन नंबर्स फक्त त्या ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचे. यातले उदाहरणार्थ कसंही तुम्ही असे बघा किंवा असे तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते बघा. 10 20 30 40 50 हे असं करत करत शेवटचा नंबर तुमचा काय येणार सांगितलं? असं त्यातले नंबर शोधून घ्यायचे आणि मग काउंट करायचं किती आहेत ते. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ 10 आहेत, 12 आहेत, 15 आहेत, 13 आहेत, असं तुम्ही ते काउंट करायचं. ठीक आहे, घेऊ शकाल ना? आता काय अडचण आहे का? नाही ना? वाचा पुढचा इव्हेंट बी. नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3. असे नंबर्स पाहिजेत की जे 3 न डिव्हिजिबल असले पाहिजेत. मी असेच पाहतो बघ. हे बघा, हा नंबर बघा 3 न डिव्हिजिबल आहे का बघा? याच्यात बघा 12 हा 12 हा नंबर 3 न डिव्हिजिबल आहे. टोटल बघायची, टोटल 21 3 न डिव्हिजिबल आहे. 51 कारण 5 + 1 6 येतात की नाही? बट 6 आहे टोटल म्हणजे 3 न डिव्हिजिबल आहे. आता बघा इकडे 3 न डिव्हिजिबल इथे आहे बघा 42 3 न डिव्हिजिबल आहे का बघा? टोटल त्यांची 6 येते ना, मग तो डिव्हिजिबल पाहिजे. त्याच्यामध्ये 24 आहे का बघा 3 न डिव्हिजिबल? एक नाहीये. 5 + 1 म्हणजे 15 हा नंबर 3 न डिव्हिजिबल आहे का? 54 50 44 आणि 54 ही एवढे नंबर्स आहेत जे 3 न डिव्हिजिबल. काउंट करायचे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहे सांगा? 9 आहे. लक्षात आलं सगळं? काय अडचण आहे का? काय प्रॉब्लेम नाही ना? बरं, नेक्स्ट. कंडिशन फॉर इव्हेंट सी. द नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठी पाहिजेत, म्हणजे 50 चालत नाही. म्हणजे 51 चालेल, 52 चालेल, 53 चालेल, 54 चालेल. 4च केसेस तुम्हाला फेवरेबल आहेत. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस, सॉरी एस नाही, काय ते सी आहे. सी इक्वल्स किती असणार आहे? 4 असणार. झालं? सगळ्यांना कळालं? आता क्वेश्चन नंबर किती? 6 का 5? सगळ्यांनी आधी क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. पाच नंबर ना बघा. फ्रॉम 3 men and 2 women, from 3 men and 2 women, environment committee of 2 persons is to be formed. आपल्याकडे 3 men आणि 2 women आहेत. म्हणजे बघा 3 men म्हणजे कोण कोण? M1, M2, M3 आणि women म्हणजे कोण? W1. असे एकूण 5 व्यक्ती आहेत आपल्याकडे, 5 लोक आहेत आणि त्यांच्यातून 2 जणांची कमिटी तुम्हाला फॉर्म करायची. कमिटी ऑफ 2 persons फॉर्म करायची. आणि मग पुढच्या काही कंडिशन्स आहेत ते आपण नंतर वाचूया. पहिले सॅम्पल स्पेस लिहूया. बघ M1 M2 ही कमिटी फॉर्म करूया. म्हणजे ते 2 एकत्र असलेली कमिटी. M1 M2. आता M1 M3. M1 M3 तुम्हाला वाटलं तर ह्याला ब्रॅकेट्स करा, म्हणजे काउंट करायला बरोबर. M1 M3. आता M1 W1. M1 W1 अशी कमिटी करूया. M1 W2 करूया. M1 W2 अशी कमिटी करूया. आता M2 न स्टार्ट करायचं, पण मागे यायचं नाही. का नाही यायचं माहिती का? M2 M1 ही कमिटी ऑलरेडी झालेली आहे. आता उदाहरण देतो. या कमिटीमध्ये समजा M1 आणि M2 आहेत.
आणि मी नंतर काय म्हणतो त्याच कमिटीमध्ये M2 आणि M1 आहेत. काय म्हणतो बघा, कळतं का मी? M1 M2 आहेत त्या कमिटीमध्ये. आता M2 M1 आहेत. मग मला सांगा, हे म्हणून मी म्हटलं की मागं यायचं, मागं यायचं. ठीक आहे, M2 M3, M2 M2 W1, M2 W2. आता M3 न स्टार्ट व्हायला पाहिजे. M3 W1, M3 W2. येस, जस्ट आता W1 न स्टार्ट व्हायला पाहिजे. W1 W2 सम, कारण W2 पासून परत मागे येता येणार नाही आपल्याला, कारण ते झालेले असतात, मागे कमिटीज फॉर्म झालेले असतात. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S किती आहेत बघा? 10 आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S किती आहेत? 10. आता तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले, ते वन बाय वन नुसते बघायला का. आता इव्हेंट्स कडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 ना, 5 बघा. कंडिशन फॉर इव्हेंट A, देयर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमन मेंबर. त्या कमिटीमध्ये कमीत कमी एक तरी वुमन असली पाहिजे. मग कमीत कमी एक म्हणजे एक पेक्षा जास्त पण चालतात ना. मग तुम्हाला फेवरेबल केसेस किती आहेत सांगा. आता कमीत कमी एक फिमेल पाहिजे आपल्याला. मग बघा, ही केस चालेल तुम्हाला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आता ए इव्हेंट आहे ना, तो ब्रॅकेटमध्ये हे लिहायचं M1 W1. मी नुसतं मार्क केलं तरी तुम्ही ते लिहून काढायचं लक्षात. M1 W2 हे चालेल आपल्याला, एक वुमन पाहिजे. M2 W1 चालेल, M2 W2 चालेल, हे चालेल, हे चालेल, हे पण चालेल. एवढ्या केसेस तुम्हाला फेवरेबल आहेत. जे काय असतील तुम्ही काउंट करून घ्यायच्या नंतर. आवाज नाही अजिबात. पुढचा लक्ष द्या. 1 man and 1 woman, म्हणजे M आणि W असणारं कॉम्बिनेशन पाहिजे. 1 man 1 woman, हे बघा, हे चालेल, हे चालेल तुम्हाला. हे तेवढं चालणार नाही. बाकी सगळे आता मार्क केले, सगळे मार्क केलेले, मार्क केलेले, अंडरलाईन केले, सगळे चालतील ना. 1 man आणि 1 woman आहे. 1 man 1 woman, 1 man. फक्त हे तेवढं चालणार नाही. नेक्स्ट, there should not be a woman member. एकही वुमन त्यात असता कामा नये. ही केस तुम्हाला फेवरेबल आहे, ही आहे. एवढ्या केसेस तुम्हाला आता काय सांगा फेवरेबल. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपण अजिबात नाही बोलत. 1 coin and 1 die are thrown. त्यातलं तुम्हाला जर असं अवघड वाटलं ना, की समजा मला लिहायला नाही आलं किंवा असं जर काही वाटलं तुम्हाला, तर मी हे रेकॉर्डिंग हे ह्या 1-2 दिवसात सेंड करत असतो. ते परत बघायचं आणि त्यातनं लिहून घ्यायचं. जर कोणाला आलं नसेल तर चालेल, यायला पाहिजे, याच्यात काही अवघड नाही करतो. हा, 1 coin and 1 die are thrown simultaneously. A coin and die, आपण सगळ्यात पहिली सॅम्पल स्पेस ही पाहिली बघा. एक कॉइन आणि एक डाय रोल केल्यानंतर काय काय असतं सांगा सॅम्पल स्पेस मध्ये. A coin and a die are thrown. मग सांगा सॅम्पल स्पेस मध्ये काय काय असणार. H1, H2, H4, H5 आणि असंच T1 ला सुरू होईल आणि T6 ला ते संपेल. ही झाली तुमची सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S12 12 आहे त्याच्यात. आता पहिला त्यातला इव्हेंट वाचा. टू गेट हेड अँड ऑड नंबर. हेड आणि ऑड पाहिजे तुम्हाला, म्हणजे खालच्या रो मध्ये बघायचंच नाही. हेड आणि ऑड इथे आहे बघा. हेड ऑड आणि हेड ऑड. हेड आणि ऑड नंबर H1, H3 आणि H5. टू गेट हेड ऑर टेल अँड इव्हन नंबर. हेड किंवा टेल काही येऊ देत, पण इव्हन नंबर त्याच्या समोर यायला पाहिजे. हेड किंवा टेल काही येऊ देत,
पण इव्हन यायला पाहिजे. H2, H4, H6, T2, T4 आणि T6 हे पुन्हा फेवरेबल. कंडिशन फॉर इव्हेंट सी बोलायचं नाही. नंबर ऑन द अपर फेस is greater than 7. Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. म्हणजे अपर फेस वरचा जो नंबर आहे, अपर फेसचा नंबर हा इथं असतो बघा 1 2 3 4. डाय वरचा नंबर हा अपर फेसचा नंबर, तो 7 पेक्षा मोठा पाहिजे. 7 पेक्षा मोठा म्हणजे 8 9 10 वगैरे असं पाहिजे. आणि कॉइन मध्ये काय पडलं पाहिजे त्यांना, हेड पडलं. मग मला सांगा, मी इव्हेंट ज्यावेळी तुम्हाला शिकवत होतो त्यावेळी इम्पॉसिबल इव्हेंट नावाचा प्रकार सांगितला, आठवते? इम्पॉसिबल इव्हेंट सांगितलेलं की जेव्हा काहीही पॉसिबल नसतं, म्हणजे एखादं इव्हेंट आपल्याला त्यातलं कोणतीही केस सॅम्पल स्पेस मधली जेव्हा आपल्याला फेवरेबल नसते, तेव्हा तो इव्हेंट काय असतो, नल इव्हेंट असतो. आणि ती जी सॅम्पल स्पेस असते ती एम्प्टी स्पेस असते. मग आता इथं नंबर ऑन द काय म्हणलं बघा त्यांनी, नंबर ऑन upper face is greater than 7 is an impossible event. त्याचा आन्सर कसं लिहायचा ते ऐका. त्याचा आन्सर कसं लिहायचं, तो इव्हेंट सी लिहून काढायचा पूर्ण. आणि मग असं म्हणायचं, हे बघा, नंबर ऑन upper face, uppermost face, upper face is greater than 7 is an impossible event. काय म्हणायचं, is an impossible event. hence तो सी आपला जो सेट आहे त्याला एम्प्टी ब्रॅकेट दाखवायचं किंवा सी इक्वल्स 5 दाखवायचं. दोन्हीचा अर्थ एकच, पण काही सर्किट असं लिहितात, हे असं लिहितात, हे चालतं. ह्याच्यामध्ये काय झालं माहिती का, 5 हा एलिमेंट त्याच्यामध्ये आला, हा एम्प्टी सेट नाहीये, हा एम्प्टी सेट नाही, लक्षात ठेवा. हे लिहायचं एक तर असं लिहा किंवा असं लिहा. आणि मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी 0 लिहा. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी काय लिहायचं, 0. लक्षात आलं ना. आता न बडबडता 5.3 कम्प्लीट करा. जे त्यातलं आलं नसेल तुम्हाला ते पूर्ण करायचं.